राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढलाय। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याचं तापमान घसरलंय। मुंबईमध्ये सोमवारी महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमान होतं। सोमवारी मुंबईमध्ये 13.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। आज मुंबईमध्ये किमान तापमान हे 23 अंश असणार आहे, तर कमाल तापमान 28 अंश राहील। मात्र पारा काहीसा वाढला असला तरी मुंबईत आजही थंडी जाणवतीये। दुसरीकडे पुण्यातही मागच्या 3 दिवसांपासून थंडी आहे। पुण्यातील तापमान 19 अंशांवरून थेट 12 अंशांवर गेले। आणि याविषयी मुंबईतून अपडेट जाणून घेऊयात अजय मानेकडून आणि पुण्यातून शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहे। सुरुवातीला मुंबईमध्ये जाऊयात। अजय, मुंबईकरांना थंडी कायमच हवीहवीशी वाटते। 2-3 दिवसांपूर्वी थंडी गायब झाली होती, पण आता पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागतेय, कडाका वाढतोय। कसं वातावरण आहे थंडी? प्रज्ञा, मी सकाळीच आज दादर शिवाजी पार्क परिसरात जे आहे तो पोहोचलेला आणि खरं तर थंडी जी आहे ती जाणवते। कालचा एक दिवस होता ज्या दिवशी महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान जे आहे ते काल मुंबईने पाहिलं आणि त्यामुळे मुंबईकरांना जो तो एक सुखद धक्का जो आहे तो बसला होता। कारण की जी थंडी मुंबईकरांना हवी असते त्याच्यासाठी मुंबईकर विकेंडला घराबाहेर पडतो। मग लोणावळा असेल, महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, असं थंड हवेच्या ठिकाणी पोहोचतो। त्याच मुंबईकरांना थेट काल मुंबई जी ती थंडी जाणवलेली आहे। सध्या आजही मुंबई जे ते तापमान 21 ते 23 अंशापर्यंत आता तरी आहे आणि त्याचं कमाल तापमान जे ते 26 ते 27 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार। त्यामुळे आजही मुंबईकरांना जे ते थंडी जाणवताना पाहायला मिळते। शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला सकाळी अनेक लोक येतात। आज जर पाहिलं तर दृश्य जी आहे ती बोलकेत कानटोप्यावरती आलेले आहेत किंवा मग जे जॅकेट्स असतात थंडीचे ते घालून लोक जे आहेत ती वॉक करताना पाहायला मिळतात। त्यामुळे मुंबईकरांना जो आहे तो थंडीचा एक सुखद धक्का जो आहे तो आज आणि काल बसलेला पाहायला मिळतो। उत्तरेकडील वारे जे ते राज्यात देशात वाहू लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे पुढचे 5 दिवस असा हवामान अंदाज खात्याने अंदाज वर्तवला आहे की पुढचे 5 दिवस सुद्धा राज्यात आणि पुढचे 5 दिवस तरी मुंबईकरांना हुडहुडी अशीच भरलेली असेल। आपण पुण्यामध्ये जाऊयात। शिवानी सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, पुणे आणि थंडी हे एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे। पुण्याचं वातावरण कसं आहे, काय म्हणतायत पुणेकर? पुण्यात मागील 2 दिवस उष्णता होती, मात्र कालपासून पुण्यात थंडी वाढली आहे। 19 वरून तापमान थेट 12 अंशांवर गेलंय। मात्र पुणेकरांनी त्यांच्या व्यायामाचं जे काही रुटीन आहे ते सोडलेलं आपल्याला दिसत नाही। अर्ध थंडीत असू देत किंवा ज्या काही गुलाबी थंडीच्या वातावरणात हे सगळे पुणेकर आपल्याला व्यायामासाठी घराच्या बाहेर पडलेले दिसत आहेत। आपल्यासोबत काही पुणेकर आहेत, त्यांच्यासोबत बोलूया। व्यायामासाठी बाहेर पडलाय, थंडी वाढतीये, एकदम छान वाटतंय, आल्हाददायक वातावरण आहे आणि आम्ही रोज फिरायला येणारी लोक आहोत। हे सगळा ग्रुप आमचा एकदम उत्साहवर्धक आहे। इथं तुम्हाला काय वाटतं, थंडी वाढतीये आणि पुढे 2 दिवसाचीच थंडी राहणार? थंडी वाढतीये 2 दिवस, पण मधले 4-5 दिवस जरा कमी झाली होती, तर आता ती वाढती राहावी आणि त्याचा आनंद सगळ्यांना मिळावा आणि त्या वातावरणात सगळ्यांनी चांगला परत व्यायाम सुरू करावा अशी इच्छा आहे। व्यायाम सगळेजण, ह्या सगळा ग्रुप सकाळी सकाळी इथे संभाजी बागेत व्यायामासाठी आलेत। रोजचं रुटीन असतं का सगळ्यांचं? आम्ही सगळे अनेक वर्षापासून येतो व्यायामाला आणि राहिला प्रश्न थंडीचा, तर ती इतकी विषम आणि असकडे हे आहे, सगळं गडबडीत आहे काम, सगळं होत नाही आहे वातावरणाचं। आता सगळ्यांच्या लक्षात आलं की ग्लोबलायझेशनमुळं योग्य ते रुटीन झालं नाहीये कुठल्याच ऋतुमानाचं। बरोबर आहे शिवानी। त्यामुळे वेळापत्रकामध्ये, पुणेकरांच्या वेळापत्रकामध्ये थंडीने सुद्धा खंड पडत नाही, हे पुणेकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय। व्यायामाचा उत्साह पुणेकरांमध्ये पाहायला मिळतोय। अजय आणि शिवानी, तुमच्या दोघांचेही आभार दिलेल्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।